हॅलो फ्रेंड्स, मी आहे नितेश. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जेनकिन्स डॅशबोर्डचं ओव्हरव्ह्यू बघितलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेनकिन्समध्ये फर्स्ट जॉब क्रिएट करणार आहोत आणि त्या जॉबला रन करणार. जेव्हा जॉब रन होणार तर त्याच्यानंतर तुम्हाला सांगणार की जेनकिन्स या जॉबला रन कसं करतो, बिहाइंड द सीन अँड बॅकएंडमध्ये काय होत आहे याची पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर स्टार्ट करूया. लॉग इन झाला जेनकिन्स डॅशबोर्डमध्ये. तर याला मी इथे जेनकिन्स डॅशबोर्डला ॲक्सेस केला आहे. तर या जॉबला क्रिएट करण्यासाठी, नवीन जॉब क्रिएट करण्यासाठी न्यू आयटम क्लिक. इथे जॉबला नाव देणार. डेमो फर्स्ट म्हणून जॉबला नाव देणार. हा जो प्रोजेक्ट राहणार तो त्याला आपल्याला क्लिक करायचा आहे. फ्रीस्टाईल प्रोजेक्ट सिलेक्ट करणार. तर बघा, फ्रीस्टाईल प्रोजेक्ट काय असतो, पाईपलाईन प्रोजेक्ट काय राहतो. होऊ शकतो की स्टार्टिंगला या गोष्टी माहीत नसणार. आताच्या प्रोजेक्टमध्ये फ्रीस्टाईल प्रोजेक्टवर क्लिक करा आणि समोरचं स्टार्ट करा. कारण ह्या ज्या गोष्टी आल्या आहेत ह्या प्लगिन्समधून आल्या आहेत. जेव्हा पण आपण मॅवेन त्या प्लगिन इन्स्टॉल करणार ती इथे मॅवेन प्रोजेक्ट म्हणून येऊन जाणार. ह्या गोष्टी कमी जास्त होत राहणार, हे ऑप्शन कमी जास्त होत राहतात. परंतु कोणाचं काय यूज आहे, आपण जसं जसं या प्लेलिस्टमध्ये समोर वळणार तसं तुम्हाला एक एक गोष्ट क्लिअर होणार. ठीक आहे. आताच्या केसमध्ये सिम्पली एक फ्रीस्टाईल प्रोजेक्ट बनवणार आहोत आणि ह्या ज्या फ्रीस्टाईल प्रोजेक्ट आहे याची माहिती तुम्हाला पाहिजे असेल की काय होते फ्रीस्टाईल, त्याच्याखाली तुम्हाला माहिती दिलेली आहे. पाईपलाईन प्रोजेक्ट काय असेल त्याच्याखाली त्याची माहिती दिलेली आहे. तर तुम्ही माहीत करायची की फ्रीस्टाईल प्रोजेक्ट काय आहे, तर याची खाली माहिती दिली आहे, ते तुम्ही वाचू शकता. आता मी ओकेवर क्लिक करणार. जसे मी ओकेवर क्लिक केलं तर मी समोर जात आहे. आणि त्यानंतर मी इथे पूर्णच्या पूर्ण आपला जेनकिन्स आहे म्हणजे आपला जो जॉब होता त्याला आपण कॉन्फिगर करू शकता. याच्या आतमध्ये मी सर्वच्या सर्व गोष्टी सांगणार आहे. आताच्या केसमध्ये फक्त खाली या इथे बिल्डमध्ये एक्झिक्यूट शेल सिलेक्ट करा. इथे बिल्डमध्ये एक्झिक्यूट शेल असतो तो सिलेक्ट करायचा आपल्याला. इथे बघा बिल्ड स्टेप याच्यामध्ये बिल्ड एक्झिक्यूट शेल सिलेक्ट करायचं. त्याच्यामुळे आपण इथे एक्झिक्यूट शेलमध्ये कमांड रन करू शकतो. आता आपल्या मनात एक गोष्ट येणार की ह्या सर्व गोष्टी काय आहे, तर ह्या सर्व गोष्टी समोर येणाऱ्या व्हिडिओमध्ये एक्झाम्पल सोबत सांगणार आहे. ठीक आहे. बिल्डमध्ये एक्झिक्यूट शेल सिलेक्ट केला आहे. आता मी आपल्याला एक कमांड चालवून दाखवतो टर्मिनलमध्ये. ठीक आहे. इको हेलो वर्ल्ड. ठीक आहे. तर लिनक्समध्ये काय होतं की एक कमांड आहे इको कमांड. ही कमांड सिम्पली प्रिंट करते. त्याच्यासमोर जे पण लिहिलं असेल ते प्रिंट करतो. इको कमांडने याच्यासमोर जे पण लिहिलं आहे ते प्रिंट करतो. तर इको हेलो वर्ड आपल्याला दिसत असेल तर जेव्हा आपण ही कमांड चालवली तर याच्या आउटपुट आपल्याला काय आला, हेलो वर्ड. तर ही जी गोष्ट आहे याला मी कॉपी करतो आणि कमांडला शेलमध्ये पेस्ट करतो. ठीक आहे. तर आपल्याला याच्या आउटपुट काय आला, हेलो वर्ड. इकोच्या समोर जो पण लिहू तो प्रिंट करणार. आता याला इथे पेस्ट करणार, शेलमध्ये पेस्ट केलं. ठीक आहे. अप्लाय अँड सेव्ह. आता आपला जो जॉब आहे त्याचे आउटपुट काय यायला पाहिजे. आपण त्याला म्हणत आहोत की एक हेलो वर्ड प्रिंट झाला आहे. सेव्ह, अप्लाय अँड सेव्ह वर क्लिक केलं तर फ्रेंड्स आता डॅशबोर्डवर वापस जाणार. तर ही जी गोष्ट आहे, हा जो टेबल आहे डॅशबोर्डमध्ये एक टेबल येणार, आलेलं नाही. नेट स्लो असल्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे.
बघा आपल्याला डॅशबोर्डमध्ये सर्व डिटेल दिसत आहे. जेवढे पण जॉब राहणार ते सर्वचे सर्व इथे लिस्ट होणार डॅशबोर्डमध्ये. ठीक आहे. आता इथे डेमो फर्स्ट जॉब क्रिएट झाला आहे. तर आपल्याला रन करायचं आहे तर त्याला रन कसं करू शकता, तर डेमो फर्स्टवर क्लिक करा. इथे बघा या साईडला बार दिसतो आणि बिल्ड नाववर क्लिक करा. ठीक आहे. केलं. किंवा इथे हा एक ऑप्शन असतो, याला पण क्लिक करू शकता. या ऑप्शनवर पण क्लिक करू शकता. याच्यानं पण जॉब बिल्ड होणार. ठीक आहे. किंवा इथून पण करू शकता. दोन वेगवेगळे मेथड आहे. मी इथे क्लिक केला आणि एक्झिक्यूट पण होऊन गेलं. इथे दोन वेगवेगळे मेथड आहे. इथून पण बिल्ड करू शकता आणि इथून पण बिल्ड करू शकता. तर मी इथे 2 वेळा चुकीनं क्लिक केलं तर 2 वेळा एक्झिक्यूट होऊन गेलं. आता गोष्ट येते की 2 वेळा क्लिक केलं तर एक्झिक्यूट झालं, ठीक आहे, पण याचे आउटपुट तर आपल्याला दिसलंच नाही. तर मी रिफ्रेश करणार पेजला. तर इथे बघा 2 वेळा जॉब चुकीन मी बिल्ड केलं. ठीक आहे. याला क्लिक करणार टूवर. इथे पण दिसतात ते ऑप्शन, किंवा इथे पण क्लिक करू शकता. सेकंडवर क्लिक केलं तर इथे ऑप्शन येणार कॉन्सोल आउटपुट. तर इथे पाहू शकते आपल्याला जो आउटपुट मिळाला तो आहे हेलो वर्ल्ड. ते जो आपल्याला आउटपुट मिळेल तो आहे हेलो वर्ल्ड कॉन्सोल आउटपुट. ठीक आहे. हे दे बघा आपण कमांड काय चालवली, इको हेलो वर्ल्ड. त्याचे आउटपुट काय आलं हेलो वर्ल्ड. फिनिशमध्ये काय आलं सक्सेस. हा जॉब आपल्याला सक्सेसफुली रन झालेला आहे. तर आता पहा, त्यानंतर आपल्या मनात सर्वात पहिले एक प्रश्न आला, तो आला की पहिल्यांदा ही गोष्ट रन केली तर याला कॉन्फिगर करायचं आहे मला जॉबला. तर परत तर मला एवढं तर समजलं की जेनकिन्स केव्हाही कोणता पण जॉब बनवणार तर त्याच्या आतमध्ये आपण एक्झिक्यूट शेल करणार. तर तो कोणता शेल स्क्रिप्ट चालवणार एवढं तर मला आता एवढं तर तुम्हाला समजलं आहे. आता बघा डॅशबोर्डला क्लिक करणार. डेमो फर्स्टमध्ये क्लिक करून इथे बारमध्ये कॉन्फिगरवर क्लिक करणार. ठीक आहे. बघा आलं तिथे बिल्डमध्ये येणार. आता मी कमांड रन करून दाखवतो. फॉर एक्झाम्पल मी टर्मिनलमध्ये आहे आणि कोणती पण कमांड चालवतं, जसं की मी इथे इको हेलो वर्ल्ड कमांड चालवली, पण इथे मी लॉग इन आहो ॲज अ रूट युजर. हे बघा रूट युजरने लॉग इन आहो. राईट. तर माझ्या मनात आहे की हा जो जेनकिन्स आहे याचा जो युजर राहतो तो कोणता युजर असतो. तर याच्यासाठी जसं मला इथे कोणतं युजर लॉग इन आहे तो बघायचं असेल त्याच्यासाठी कमांड राहते हू आहे. तर मी रूट युजरने लॉग इन आहे.
whoami कमांड काय करते की सिम्पली आपल्याला सांगते की कोणत्या युजरने आपण लॉग इन आहोत. त्यानंतर मी काय करतो की डॅशबोर्डमध्ये येतो आणि इथे 2 कमांड रन करतो, whoami आणि pwd म्हणजे प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरी. आता मला माहिती होऊन जाणार की माझी जी शेल स्क्रिप्ट आहे किंवा मी जिथे कमांड लिहित आहे ते कमांड कोणत्या युजरनी रन होत आहे. त्याच्यानंतर माझ्या मनात एक क्वेश्चन येतो की हा तर ठीक आहे, पण आता जिथं ही कमांड एक्झिक्यूट होत आहे त्या डायरेक्टरीच्या पाथ काय आहे. तर pwd कमांड चालवून बघू तर आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी माहिती होणार. तर जेनकिन्स सिम्पली असंच काम करतो. इथे आपण जे पण कमांड चालवणार ॲज अ बाय डिफॉल्ट जेनकिन्स युजर चालवणार. आता आपण whoamiचे आउटपुट पाहणार तर इथे जेनकिन्स दिसणार आपल्याला. सेव्ह करणार आता. आता या जॉबला परत चालवतं तर इथे पहा, इथे पण क्लिक करू शकता बिल्ड नाव लेफ्ट साईडला. तर इथे 2च्या जागी 3 येणार. हे बघा इथे 2 आले आहेत, तर इथे बिल्ड नाववर क्लिक करतो, तिथे 2च्या जागी 3 होणार. हे बघा 2च्या जागी 3 झालेलं आहे. तर इथे 3 येऊन गेला. हे बघा 3 झालं, 2च्या जागी 3 झालं. बिल्ड नाववर क्लिक. आता तिसऱ्याला क्लिक करणार. ठीक आहे. तर त्याचे आउटपुट काय आला तो आपल्याला दिसून जाणार. तर इथे कॉन्सोल आउटपुट वर क्लिक करा. तर इथे बघा हेलो वर्ड पहिले प्रिंट झाला. जेव्हा आपण कमांड रन केली ती इको हेलो वर्ड, तर हेलो वर्ड पहिले प्रिंट झाला. त्याच्यानंतर whoami कमांड, तर कोणत्या युजरने लागू ना जेनकिन्स. pwd मध्ये त्याचे 5 दिसत प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरी. हे बघा /var/lib/jenkins/वर्कपेज आणि जॉबचं नाव काय झालं आहे फिनिशमध्ये सक्सेस. हा जॉब आपला रन झाला. आता टर्मिनलमध्ये येणार आणि जेनकिन्स नावाचा युजर अवेलेबल आहे की नाही ते पाहणार. ठीक आहे. टर्मिनलमध्ये तर इथे पाहू शकता tc passwd. हे बघा जेनकिन्स नावाचे युजर आहे. हो काय. तर इथे बघा जेनकिन्स युजर, तर हा युजर बनवला कोणी. तर इथे जेव्हा पण आपण जेनकिन्स इन्स्टॉल करतो तेव्हा बाय डिफॉल्ट हा युजर बनून जातो. तर वापस येणार डॅशबोर्डमध्ये. pwd हा जो जेनकिन्स आहे याची डायरेक्टरी आहे /var/lib/jenkins/workplace/jobचं नाव आहे. ह्या गोष्टी सांगितल्या आहेत मी तुम्हाला. तर /var/lib/jenkins ही जी डायरेक्टरी आहे ही जेनकिन्सची होम डायरेक्टरी आहे. /var/lib/jenkins पर्यंत ही जी डायरेक्टरी आहे ती जेनकिन्सची होम डायरेक्टरी आहे. ठीक आहे. आता टर्मिनलमध्ये येणार. एवढं पाथ कॉपी करून घेतो. की tc passwd मध्ये जेनकिन्स युजर दिसला. ठीक आहे. आता cd जे पाथ कॉपी केलं होतं ते पेस्ट करणार.
ठीक आहे. स्लॅशवर स्लॅब जेनकिन्समध्ये आलो, CD वर्कस्पेस. ठीक आहे. बघावं लागेल. ठीक आहे. वर्कस्पेसमध्ये आलो. आता इथे LS करणार. तर हे बघा आपलं जो जॉबचं नाव आहे तो इथे दिसून गेला, डेमो फर्स्ट. इथे पहा डेमो फर्स्ट ज्या नावाने आपण जॉब बनवलं होतं त्या नावाने इथे फोल्डर बनवून गेला. आता CD या जॉबमध्ये आपण जाणार. CD डेमो फर्स्ट, कॉपी पेस्ट. तर त्या जॉबमध्ये येऊन गेलो. आता LS. तर इथे बघा याच्या आतमध्ये आपली जे स्क्रिप्ट होती ते इथे या लोकेशनवर एक्झिक्यूट झालेली आहे. हे बघा. आता डॅशबोर्डमध्ये येणार. आता काय करू की या लोकेशनमध्ये आपण फाईल टच करून बघू. ठीक आहे. डेमो फर्स्टवर क्लिक करणार. इथे कॉन्फिगरवर क्लिक करणार. तर जेनकिन्समध्ये एक गोष्ट करायला वेगवेगळे ऑप्शन आहे. कॉन्फिगर जॉब या स्क्रीननी पण आपण करू शकता, दुसरी स्क्रीननी पण करू शकता. ठीक आहे. दोन वेगवेगळ्या मेथड्स आहेत. जिथे ऑप्शन आहे तिथे आपण क्लिक करू शकतो. तर हे बघा आपण त्या पेजमध्ये येऊन गेलो. बिल्ड स्टेपमध्ये आपण इथे खाली लिहिणार TOCUH. एक फाईल बनवतो. sample.txt. apply and save. आपण याला आता बिल्ड करणार. या जॉबला जी कमांड चालवली याला आपण बिल्ड करणार. बिल्ड नाववर क्लिक करणार. तर आपल्याला फॉर जॉब हा एरर दिला. तर का बरं एरर दिलं तर ही गोष्ट चेक करणार. फॉर जॉब क्लिक करणार. फॉर जॉबवर का बरं एरर दिलं तर आपण त्याला चेक करणार. ठीक आहे. इथे पण डायरेक्ट हे करू शकता. कॉन्सोल आउटपुट इथे पण ऑप्शन आहे. डायरेक्ट क्लिक केल्यानंतर तिथून पण क्लिक करू शकता. का बरं याने एरर दिला कारण की मी जी कमांड होती ती टच कमांड ही आहे ती चुकीची दिली आहे. हे बघा कॉन्सोल आउटपुट. हे बघा टच कमांडचं काय लिहिलं स्पेलिंग TOCUS. तर फिनिशमध्ये फेलर दिला आहे. ठीक आहे. तर तुम्हाला समजलं असेल की हा जो टच कमांड होती ही कमांड चुकीची दिली तर कमांड नॉट फाउंड एरर. हे बघा नॉट फाउंड एरर देऊन दिलं. तर आपण या कमांडला आता बरोबर करूया.
तर इथे कॉन्फिगरवर क्लिक करणार. तर इथे बिल्डमध्ये येणार आणि इथे टचच्या कमांडच्या वर आणि खाली ls कमांड रन करून देतो, ज्याच्याने आपल्याला आउटपुट मिळेल touch sample.txt. ही कमांड मी ठीक केली आहे आता. तर आपल्याला आणखी चांगल्या रीतीने समजेल. लेफ्ट साइड इथे बघा, ठीक आहे. ls touch.c हे एक फाईल बरोबर केली, ls दिलं त्याच्या खाली. आता अप्लाय आणि सेव्ह करणार. तर आता जो आपल्याला रिजल्ट येईल तो सक्सेस येणार आता आपल्याला. तर ls इथे का बरं दिलं खाली आणि वरती कमांड चालवून दिलं, तर याच्यासाठी की आपल्याला ते चांगल्या रीतीने आपल्याला समजून जाणार की काय आहे बा. तर इथे बिल्ड नाववर क्लिक करणार. तर 5th जॉब रन झाला आहे, सक्सेसफुली रन झाला आहे. तर याला आपण कॉन्सोल आउटपुटवर क्लिक करणार. बघा 5th जॉब रन इथून पण करू शकता. इथे पण कॉन्सोल आउटपुटचा ऑप्शन येतो. तर 5th जॉब हा रन झालेला आहे. तर इथे कॉन्सोल आउटपुटला आपल्याला क्लिक करावं लागेल किंवा कधी कधी डायरेक्ट पण शो होऊन जातो. इथे शो नाही झालेला, इथे कॉन्सोल आउटपुट वर क्लिक केलं. तर ls आउटपुटमध्ये पहा sample.txt फाईल क्रिएट झालेली आहे. बघा ls आउटपुट sample.txt. फिनिशमध्ये काय लिहिलं आहे, सक्सेस. ठीक आहे. तर आपला जॉब सक्सेसफुली रन झालेला आहे. आता टर्मिनल जाऊन ls कमांड चालवून बघूया. ls बघा, तर इथे sample.txt फाईल क्रिएट झालेली आहे. आता डॅशबोर्ड मध्ये जाणार. डॅशबोर्डमध्ये आपण आपल्या जॉबला क्लिक करणार. तर ह्या गोष्टी आपल्याला समजले असेल की जेनकिन्स जो आहे तो सिम्पली वर्क कसं करतो. डॅशबोर्डवर क्लिक करणार. इथे लास्ट फेलर आणि सक्सेस पण दाखवतो. 5th जॉब सक्सेस झालेली आहे आणि 4th जॉब ही फेल झाली होती ती कमांडमुळे. ही मी चुकीची कमांड टाईप केली होती. तर आपण जे डॅशबोर्डवर क्लिक केलं तर आपण जे कमांड देणार याच्या आतमध्ये जे
ते ॲज अ सिम्पल लॉजिक फक्त एवढं आहे की याच्या आतमध्ये एवढं सिम्पल लॉजिक फक्त एवढं आहे की जो ॲज अ जेनकिन्स यूजर ज्या कमांड रन करणार तो ॲज अ जेनकिन्स यूजर चालवणार. दॅट्स इट. जास्त विचार करायचा नाही आहे. तर फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत की मी आणखी एक जॉब बनवणार आणि त्याच्यानंतर आपण या सर्च बारबद्दल पाहणार. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय बाय.